बाळाला बघत त्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे थोडंसं मर्यादा पडते. आई आई म्हणते भैया जवळ बसली तू, माझा भैया आणि माझी नानू अशी खेळत बसलीस तू छान छान. किती अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण आपल्या नवीन घरी गृहप्रवेश करतोय. अर्थात हे काही आपलं स्वतःचं घर नाहीये, किरायचं घर आहे, रेंटेड हाऊस आहे. परंतु बऱ्याच जणांनी मला म्हटलेलं की तसंच जाऊ नकोस, कारण तिथे तू राहणार आहेस तर वास्तू तथास्तू म्हणत असते. त्यासाठी तरी तुम्ही पूजा करून, छोटीशी का होईना, मोठी काही पूजा नाही पण उंबरट्याची तरी ऍटलीस्ट पूजा करून तुम्ही मगच गृहप्रवेश करा. त्यामुळे मग आम्ही कालच येणार होतो, परंतु फक्त पूजेसाठी आमचं एक दिवस तिथे साहित्य इकडे आलेलं असताना सुद्धा थांबणं झालं. सो चला आता थोडंसं साहित्य आणलंय, फुलं ह्या त्या गोष्टी. अगदी साधी सिंपल अशी पूजा असणार, पण पूजा म्हटलं आणि नवीन घरात येतो म्हटलं की जरासं छान तयार होऊन यावं म्हटलं. त्यासाठी साडी वगैरे बाजूला ठेवलेली होती मी, तर ह्या मोजक्या गोष्टी बाजूला ठेवल्या होत्या. तर हे छानपैकी आता मी अशी साडी नेसलेली आहे. पहिल्यांदाच दिवाळीत घेतलेली साडी, पण आता नेसण्याचा योग आला. खरं तर ह्या घरात येण्याच्या साठीच कदाचित ही राहिलेली असावी. चला आता पटकन जाऊ आणि थोडीशी तयारी करू. थोडंसं मेसअप असेल समजून घ्या, कारण आता जो सामान वगैरे काही तितकं लावलेलं नाही. तर सगळ्यात अगोदर दाराला तोरण लावून सुरुवात करते. खरं तर फुलाचं आणि आंब्याच्या पानाचंच लावायला हवं, पण ते मला शक्य झालं नाही, अवेलेबल झालं नाही. म्हणून मग मी अशा पद्धतीने घाई गडबडीत जे माझ्याकडे अवेलेबल होतं शुभ लाभाचं तेच वापरलं आहे. आणि मध्ये मध्ये तुम्हाला बाळाचा आई आई असा आवाज येऊ शकतो. तर ते कसं माहिती का, सध्या तिला ते खूप यायला लागले म्हणून ती रिपीट करते, पण तुम्हाला ते ऐकायला तितकं सतत नाही आवडणार. म्हणून मग मी व्हॉइस ओव्हर करते. इथे उंबरटा, गोमूत्र आणि गंगाजल जे असतं त्याच्याने क्लीन छान पुसून घेतलाय मी. आणि त्यानंतर मग इथं रांगोळी काढायला घेते. आपली आजी म्हणायची बघा, आपला उंबरटा जो आहे तो अगदी स्वच्छ, नीटनेटका आणि प्रसन्न असेल तरच लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे तो नेहमी स्वच्छ असावा. सिंपल रांगोळी काढली, जज करू नका प्लीज, कारण का वेळ पण तेवढा नाही आहे की मी खूप जास्त डिटेलमध्ये हे करू. बाळाला बघत त्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे थोडंसं मर्यादा पडते. आई आई म्हणते किती छान उच्चार करते आई. आपल्याला पुढे गणपती बाप्पाची पूजा पण करायची आहे, तर त्यासाठी सगळं साहित्य वगैरे लागणार होतं. तर मला जेवढं शक्य होतं तेवढं मी इथं आणलंय. तर त्यानंतर मग इथं अग्निदेवतेला प्रज्वलित करून आता पुढची जी काही पूजा आपली असेल तर ती कंटिन्यू करते. खरं तर मी याच्यातली प्रो नाही आहे किंवा मला खूप जास्त याच्यातलं काहीही नॉलेज नाही. मी अगदी पामर व्यक्ती आहे, साधी सिंपल. मला या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच मी करते. खरं उंबरटाले पण मी बऱ्याचदा केलेलं आहे, उंबरट्याचं पूजनही बऱ्याचदा केलेलं आहे, पण गृहप्रवेश करताना ते कसं करतात मला माहिती नाही. त्यामुळे म्हणतात ना की भोळा भाव आणि देवा पाव, अगदी त्या पद्धतीने मला जसं जमतं आहे तसं साधं सिंपल आमच्याकडे ज्या पद्धतीने केलं जातं तशा पद्धतीची पूजा मी केलेली आहे. आणि हा पहिलाच अनुभव आहे की कुठेतरी नवीन घरात गृहप्रवेश करताना अशा पद्धतीने पूजा करून मगच घरच्या लक्ष्मीने घरामध्ये पाऊल ठेवायचं असतं, असं तुमच्याकडनं मी ऐकलं आहे. मला जेवढं काही तुम्ही DM-वरती आणि कमेंट बॉक्समध्ये सांगितलं त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. होप की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला जमलं नसेल तर मला तुम्ही सांगू शकता, पण प्रेमाने सांगितलेलं मला जास्त आवडेल. सो चला, या अगोदर मी जिथं राहायला गेलेली, म्हणजे जसं दौंड असेल, सोलापूर असेल, लातूर असेल, तर आम्ही कधीच अशी पूजा केली नव्हती. पण खरं सांगू, हा अनुभव खरंच खूप अफलातून होता, खूप मनाला प्रसन्न करणारा होता. आणि कुठलीही साधी पूजा नव्हे, साधं क्लिनिंग जरी आपण केलं ना तरी खूप छान वाटतं. आणि हे असं सागर संगीत पूजा करून जसं नववधू घरामध्ये येते ना तशा पद्धतीचं काहीसं फिलिंग मला इथं येत होतं. आणि खूप आनंद झालेला, म्हणजे कुठेतरी वाटलेलं की आपलं जेव्हा स्वतःचं घर होईल त्यावेळी आपण कशी पूजा करू. तर नक्कीच काहीशी अशीच असेल, परंतु तुम्ही सांगितलेल्या सुधारणासह ती मी करेन. आलोय आपण आपल्या नवीन का शिफ्टिंग मध्ये भरपूर त्रास झाला, परंतु पण एवढं छान विक्रम आणि छान पूजा केल्यामुळे खरंच पॉझिटिव्ह फील होतं बरं का. त्यामुळे थकवा गेला माझा. मग आता आम्ही तर
कलश पूजा वगैरे आहे ना त्या सगळ्या गोष्टी करून घेतो आणि मला ड्युटीला पण जायचं आहे. लवकरात लवकर हे थोडंसं प्राथमिक गोष्टी मी मदत करतो. तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने सजेशन दिलं त्या पद्धतीने आम्ही आहे ना पूजा कलश पूजा असेल गणपतीची पूजा असेल ते करणार आहोत. आणि आता काय म्हटलंस? 5 रुपयाचं पैसे टाकलेले आहेत. नाणं टाकायचं असते बघा. तर चला आपण पूजा करून घेऊया. मला पण ड्युटीला जायचंय. तसं तर आम्ही ठरवलं होतं की पाडव्याच्या दिवशीच गृहप्रवेश करायचा, परंतु सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या जुळून नाहीत येत. तर मग आम्ही असा विचार केला की नाही, आता आल्या वाराला आपण ते करून घेऊ. आणि इथं अग्निदेवतेला साक्षी मानून म्हणजे अग्नी प्रज्वलित केला आणि त्यानंतर पूजा करायला घेतली. खरं सांगू तर आमच्या दोघांसाठी आजचा हा दिवस खूप खास आहे, कारण की लग्न झाल्यानंतर जी आपली सत्यनारायणाची पूजा असते ना ती आम्ही जोडीने केलेली. त्यानंतर ॲज सच असं मला तितकं आठवत नाही की आम्ही दोघांनी मिळून एकदा अजून जेव्हा आम्ही स्वामी केंद्रात गेलेलो होतो आणि स्वामीच्या प्रकट दिनाच्या वेळी आम्हाला आरतीचा मान मिळाला होता, तर ती एक सोबत केलेली पूजा. पण त्यानंतर असं कधी योग आला नाही की आम्ही दोघं सोबत पूजेला बसलो आहे. आणि म्हणजे खरंच हे खूप जुळून आलं. खरं तर असं ठरवलं नव्हतं आणि ह्यांना तर ड्युटीला जायचं, त्यामुळे मग असं चाललं होतं की ते फक्त बेसिक पूजा मांडून आणि त्यानंतर मग मी आणि श्री दोघं मिळून आम्हाला होते तशा पद्धतीने पूजा करायची, ते पण बाळाला झोपी घालून. आणि ते पाळणा वगैरे सुद्धा लावलेला, तर का तर तिला त्याच्यात झोपी घालायचं आणि मग पूजा करायची असं ठरलं. पण मग ते मांडून देत असतानाच अचानक त्यांना फोन आला. खरं तर मी पूजा करायला सुद्धा सुरुवात केली होती, तुम्ही पुढे व्लॉगमध्ये पाहालच. माझं मीच म्हणजे सुरुवात केली होती माझ्या पद्धतीने. पण यांना कॉल आला आणि त्यांचे जे काही सहकारी मित्र आहेत त्यांनी सांगितलं की तुझी ड्युटी आणखी अर्ध्या तासाने सुरू होते. त्यामुळे मग यांच्याकडे आणखी अर्धा तास होता, तर तेवढ्या वेळेत आम्ही पूजा करून घ्यायचं ठरवलं. आणि सगळ्यात सुरुवातीला अर्थात ज्यांचा मान आहे गणपती बाप्पा त्यांच्या अभिषेकाने सुरुवात केली. म्हणतात ना आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि मला नंतर लक्षात आलं की अरे रांगोळी काढायची विसरली आहे. तर एका आईची स्थिती तुम्ही समजू शकता, डोक्यात मल्टिपल गोष्टी असल्यानंतर असं होतं. तुमच्याकडनं कधी झालंय का मला सांगा. मला सडनली क्लिक झालं की काहीतरी कमी आहे पूजेमध्ये आणि नंतर मग मी रांगोळी काढायला घेतली. बरं, रांगोळी अशी काही लय विशेष काढली नाही मी, साधी सिंपल. आणि त्याच्यामध्ये यांना सांगितलं की ते जे मी डॉट टाकलेले आहेत ना त्याला तुम्ही असं थोडंसं सर्कलचा आकार द्या, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला रंग भरता येतील अपोजिट कलरचे आणि त्यामुळे जास्त उठून दिसेल ती. तर अशी साधी सिंपल 2 मिनटात होणारी रांगोळी मी काढली. 2 मिनिट पण नाही लागले, काही सेकंदामध्ये झाली. आणि मग नंतर पुन्हा मी पूजेला बसले. खरं सांगू का, जेव्हा म्हणजे अशा गोष्टी दोघं मिळून आपण करतोत ना, कुठलंही काम साधं कुकिंग असेल किंवा काय म्हणतात क्वालिटी टाईम यापेक्षा वेगळा काही असेल मला नाही माहिती. इथं दिसत असेल बघा मी पूजेला बसलेली. हे सुरुवातीला मी यांना जायचं आहे म्हणून सुरुवात केली होती माझं मीच, परंतु नंतर देवाच्याच मनात होतं की आमच्या दोघांकडून पूजा करून घ्यायची. सो त्यानंतर मग हे पुन्हा सोबतीला आले. मग आम्ही दोघांनी जोडीने आजची ही पूजा करायला सुरुवात केली. आणि दोघांच्याही मनात एकाच वेळी एकच गोष्ट आलेली, ती म्हणजे अशी पूजा करताना जर अक्काने आपल्याला बघितलं असतं तर ती किती खुश झाली असते आणि किती गोष्टी तिने ॲड ऑन केल्या असतात. अगोदरच्या दिवशी माहिती असतं की आम्ही दोघं पूजेला बसणार आहोत, बापरे तयारी अशी जोरात केली असते तिने. आणि हे जे तुम्हाला कलश किंवा पितळेचं ताट, निरंजन जे काही दिसतं ते सगळं चकाकत असतं. आणि वाती म्हणू नका, वस्त्रमाळ म्हणू नका, काय काय ती तयारी. म्हणजे ते पदर असतो की नाही नऊवारी साडीचा तिच्या इरकलचा, तर त्याच्यामध्ये तुळशीपत्र आणि खूप सारी फुलं, असं खूप मला तिचं ते रुपडं लगेचच क्लिक झालं. असो, तर मी समजते की ती आमच्यासोबतच आहे आणि ती खूप खूप भरभरून आशीर्वाद देते. आणि म्हणूनच आम्ही हे जे आनंदाचे दिवस आहेत, सुखाचे दिवस आहेत ते पाहू शकतो. आणि तिकडच्या घरातून निघतानाच मी मग थोडीशी खीर बनवली होती, जी तांदळाची खीर असते ना ती. खरं तर गोडाचा कुठलाही नैवेद्य चालतो, म्हणजे गुळ खोबरं असेल, शिरा असेल, पुरणपोळी असेल किंवा त्या उपर जाऊन कुणाला काहीच शक्य होत नसेल, म्हणजे यथाशक्ती तुम्ही साखरसुद्धा देवाला ठेवलं तर तो गोड मानून घेतो. त्यामुळे माझ्याच्यानी हेच करणं झालं नाही, तेच बनवायला हवं होतं किंवा मग हे असंच केळीच्या पानातच हवं होतं. यापेक्षा आपली श्रद्धा आहे ना आणि आपण मनातून करतोय ना, हेच खूप पुरेसं असतं देवाला. तर अशा पद्धतीने गणपती बाप्पाला सुद्धा नैवेद्य अर्पण केलं. हे सगळं शूट माझं गोंडस लेकरू श्री घेतोय, याचं खरंच खूप कौतुक वाटतं मला की
या वयामध्ये मुलं इतकी धिंगाणा घालतात किंवा असं काही विशेष काही ऑकेजन असेल त्यावेळेस तर त्यांची म्हणजे असं असतं की आत्ता ही आमची वेळ आहे आणि आता आम्ही काही करू शकतो, परंतु तो खूप छान सपोर्ट करतो या सगळ्या गोष्टीमध्ये की नाही बाळ छोटं आहे तर मग मी काही शूटिंगमध्ये असेल तर तिला खेळवणं म्हणा, अशा खूप साऱ्या गोष्टी. त्यानंतर मग आरती करायला घेतली आहे. सर्वांगी सुंदर वट शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्र माने स्मरण मात्र माने कामना पूर्ती. जय देव रत्नखचित परातच गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जरी मुकुट शोभतो वर रुजुंती नुपुराच्या गागरिया. जय देव जय मंगल. आरतीचं पहिलं चरण खूप शांततेत घेतलं मी, परंतु त्यानंतर जी स्पीड वाढली आरती म्हणण्याची त्याचं कारण बाळ रडत होतं, त्यामुळे मला तिच्याकडे जाणं पण तितकंच गरजेचं होतं. त्यामुळे मग मी थोडंसं फास्ट म्हणली ती. तर काही जणी म्हणू शकतात की असं का, तर त्यासाठी मी ते म्हणजे स्पष्ट करते, बाकी काही नाही. तर अशा पद्धतीने आमची इथं छान अशी पूजा संपली. बाळ छोटं आहे आमचं. मी बाळ प्रसाद घेऊन जय बाप्पा चांगली बुद्धी द्या आमच्या बाळाला आणि हे घर आम्हाला चांगलं लागू द्या. तर अशा पद्धतीने छोटीशी छानशी पूजा आमची संपन्न झाली आहे. काही चुकलं असेल माफ करा, कारण का छोटं बाळ घेऊन आम्ही हे सगळं आणि साहित्य पण जागेवर नाही आणि मला पण ड्युटीला लेट होईल, त्याच्यामुळे मी निघतोय आता. हा माझे पिल्लू मला ड्युटीला जायचं होतं. पूजा पण छान संपन्न झाली. अगोदर आम्ही पूजा केली, आता बाकीचं हे ड्युटीहून आल्यानंतर करून घेऊ, कारण का त्यांचं बंदोबस्त इथंच आहे. तर वेळेत जाणं गरजेचं आहे मला. छान आणि छोटीशी अशी आम्ही पूजा इथे केलेली आहे. अगोदर श्री गणपती बाप्पाची स्थापना केली आहे, त्यानंतर मग कलश पूजन आणि या सगळ्या गोष्टी. तर नैवेद्यासाठी सुद्धा खीर केलेली आहे आणि खरं तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला बेसब दिसत असतील, कारण आलोय जस्ट आम्ही आत्ता. आणि थोडंसं कलश किंवा मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या तांब्या पितळेची भांडी आहेत तर ती तितकी चकाकणारी नक्कीच नाही आहेत, कारण बाळाला घेऊन मला ते सगळं क्लीन करणं झालंच नाही. ॲज इट इज जशी माझ्याकडे साहित्य आहे ते फक्त मी पाण्याने विसळून घेऊन मग पूजा मांडली आहे. शेवटी भाव महत्त्वाचा, श्रद्धा महत्त्वाची, कारण की तिला घेऊन या सगळ्या गोष्टी करताना प्रचंड दमछाक होते, मध्येच ती रडते, मग मध्येच ते ठेवावं लागतं. त्यामुळे काही गोष्टी माझ्याकडनं विसरल्या असतील तर मला तुमची लहान बहीण समजून प्लीज माफ करा. आणि मी नेक्स्ट टाईम जेव्हा कधी अशी पूजा करेन त्यावेळी नक्की सुधारणा करेन जर माझ्याकडनं आता काही चुकलं असेल तर. कशी वाटली पूजा ते सांगा. आणि आता यानंतर बाकी सगळ्या गोष्टी तर त्याची मी तयारी करून ठेवते आणि हे आल्यानंतर मग डिरेक्टली आपण त्या सगळ्या राहिलेल्या गोष्टी करून घेऊया. आणि आज देवांची पण स्थापना करायचीच आहे आपल्याला, तर त्या सगळ्याच गोष्टी आपण नंतर थोड्या वेळाने करू, कारण की आता ह्यांना यायला जवळपास सायंकाळ होईल, तर तोपर्यंत आम्ही त्याचं श्री घेऊन बसला बाळाला सध्या. त्यामुळे मग आता हे अशी छोटीशी पूजा केली आहे आणि बाळाची काळजी तर आहेच, शिवाय श्रीचं पण थोडंफार अभ्यास घ्यायचा आहे. तर चला पटापट आवरून घेते मी. अशी पूजा संपन्न झाली आहे. आत्ता ना आपल्याला दूध उतू दवडायचे, म्हणजे गॅसवरती दूध उतू घालायचं असतं आजच्या दिवशी, आणि मग नंतर खऱ्या अर्थाने आपण इथं राहायला एबल आहोत असं म्हणायचं. असं बऱ्याच जणींनी सांगितलं. खरं तर हे स्वतःच्या घरात करतात, परंतु तुम्ही बऱ्याच जणी मला म्हटलात की नाही इथं पण केलं तर चालतं. आणि इथे माझं बाळ गोंडस कसं बरे भैया जवळ आजी आलं तोंड, भैया जवळ बसली तू, माझा भैया आणि माझी नानू अशी खेळत बसलीस तू छान छान. राम भैया किती क्यूट दिसायला माझा. अपकल ग, अधलदल ग, अढमू.
मज्जा चालली आहे भैयाच्या मांडीवर. आणि हसलो तरी आता कर बरं. अभ्यासासाठी श्रीचं दप्तर वगैरे पण इकडेच आणलेलं, कारण का आता हे जेव्हा ड्युटीवर नेतील तोपर्यंत त्याचा अभ्यास आहे, त्या गोष्टी मला घेणं होतंच. त्यामुळे मग तो कंपास सोबत तिला खेळवत होता. कुठे गेल्या कोपऱ्यात? कोपऱ्यात कुठे जातेस तू? कुठे? तर आता गॅस शेगडीची इथं पूजा करून घेते मी. कालच आणलेली आहे शेगडी. आम्ही 2 दिवस बाहेरचंच खातोय आणि खरं तर पकवून गेलं की बाहेरच्या जेवणाला, म्हणजे घरचं जेवण ते घरचंच जेवण. आणि शेगडी जुनीच आहे, परंतु पूजा करायची आहे तर मग ती स्वच्छ वगैरे करून नंतर इथं मी काही फुलं वगैरे ठेवली आणि छान अशी इथलीसुद्धा पूजा करून घेतली. आणि किचन कट्टा पूर्ण क्लीन चकाचक मी आल्याबरोबर केलेला. त्याच्या अगोदरसुद्धा एकदा मी केलाच होता, परंतु थोडीफार धूळ वगैरे असते म्हणून मग ते सगळं आवरलं. आणि त्यानंतर इथं गॅसवरती दूधसुद्धा ठेवलं मी, कारण का दूध उतू दवडायचं यासाठी येताना दूध पण घेऊन आलेलो. तर आता छानपैकी उतू दवडू, म्हणजेच दूध उतू घालायचं. तर त्यामागचं लॉजिक काय ते मला खरंच माहीत नाही, पण ज्यांनी कुणी ही पूजा केली आहे आणि ज्यांना माहिती आहे की हे कशासाठी करतात तर त्यांनी मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशासाठी म्हणजे दूध उतू घालायचं असतं का, म्हणजे नेमकं काय लॉजिक आहे. आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्हीही मला जाणून घ्यायला आवडेल. आणि मला माहिती आहे की खूप जाणकार लोक आपले व्हिडिओज पाहत असतात. सो प्लीज मला तुम्ही माझ्या ज्ञानात अजून भर टाकलीत तर मला अजून छान समृद्ध व्हायला आवडेल आणि नक्कीच सांगा मला. किती उशीर झाला पप्पा? हो व्हायचं बघ. त्यानंतर मग मी इथं देवाऱ्यामध्ये देवांची स्थापना करून घेते. अर्थात कोणकोणते देव आहेत आणि एवढे मोजकेच देव का ठेवलेत ते पण सांगते. ॲक्च्युली काय झालं माहिती का, बाळ बोलते याच्यामध्ये ना छोटासा देवपाट आहे, त्यामुळे सगळे देव काही काढले नाही. त्याच्यामध्ये आमचं कुलदैवत आहे महादेव. तर मलाही लग्नात दिलेली भेट आणि आई तुळजाभवानी आहे आणि स्वामी आणि आत्याचा पांडुरंग माझे गायवासरे एवढे चांगले. आता देवारा छोटा आहे तर त्यानुसारच मग आपल्याला पूजा आणि बाकी सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आता हा जो काच आहे तो डोक्याला लागण्याजोगा आहे, त्यामुळे मग तिथे काय करायचं असं होतंच, काढता पण तो येत नाही एवढा फिक्स आहे, म्हणजे सगळं त्याला बसवलेलं आहे. तर मग ते घरमालकांना विचारून आम्ही ते नंतर देवारा दुसरीकडे शिफ्ट करू. काही जणी मला म्हटलेल्या पण की टांगता देवारा नसावा कधीच, म्हणजे मी विचार केलेला की इथेच ठेवू म्हणून आणि सांगितलं पण होतं. तर बऱ्याच जणी म्हटल्या होत्या की आदरवरती देवारा नसावा. तर मग त्यासाठी मला तुम्ही काही आयडिया देऊ शकता जेणेकरून मग मी दुसरीकडे शिफ्ट करेन. पण तूर्त नवीन घरात राहायला याची सुरुवात देवाच्या स्थापनेनेच व्हावी अशी म्हणजे आमची दोघांची इच्छा होती आणि आपल्या सगळ्या मंडळींची सुद्धा. तर होप मी ते सगळं व्यवस्थित करू शकली आहे. आणि मध्ये मध्ये तुम्हाला बाळाचा रडण्याचा आवाज येत असेल तर बघा, डोक्यात खूप गोंधळ असतो जेव्हा बाळ रडत असतं. तर निम्म लक्ष आईचं म्हणतात ना, घार उडे आकाशी आणि चित्त तिचे पिलापाशी, तसं असतं. तर आपण किती जरी काही करत असलो ना तरी थोडं का होईना मन आपलं डायवर्ट होतं आणि त्यावेळी काही गोष्टी चुकत असतात, काही गोष्टी राहून जातात. तर एक आई आहे तुमच्यासमोर असं बघून मग तुम्ही मला जज करा जर माझं चुकलं असेल तर. बाकी माझं दुसरी काहीही अपेक्षा नाही, अगदी माफक अपेक्षा आहे. तर अशा पद्धतीने घरात धूपदीपाचा इतका छान असा सुगंध दरवळतो आहे, काय सांगू तुम्हाला. म्हणजे खूप प्रसन्न वाटतं आहे हे सगळं वातावरण. आणि पुन्हा अगेन हे सगळं क्रेडिट तुम्हाला जातं, कारण आम्ही असा विचार खरंच अगोदर केला नव्हता. हे डोक्यातच आलं फक्त तुमच्यामुळे. कारण बऱ्याच जणी म्हटलं की आता नवीन घरात जातीयस तर व्यवस्थित पूजा करून, काही नाही तर गणपती बाप्पाची स्थापना आणि कलश पूजन करून सुरुवात. प्रसन्न वाटते ना? हो, सगळ्या मळप निघाल्यासारखं. गोष्ट महत्वाची सांगायची होती की आम्हाला आल्याबरोबर एक देवाची स्थापना आणि दुसऱ्या आत्याचा फोटो लावायचाच होता. तर ह्या मेन गोष्टी म्हणजे घराची उंबऱ्याची पूजा, त्यानंतर देवांची स्थापना आणि अक्काचा फोटो ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आता आपण इथं छान आरामात राहायला येऊ शकतो. तर आजच्या दिवस तर आपण जाणार आहोत कारण काही साहित्य आहे तसं, पण आज तिकडेच मुक्काम असतो. किती प्रसन्न वाटतंय. हो, खूप खूप. आणि ना
स्त्री किती छान गाणं म्हणते मला ती रडायला. तर चला आता मला तिला घ्यायचं कारण बराच वेळ तिने हे केलंय, पेशन्स दाखवले. तर आता आपण उद्यापासून इथं राहायला येऊ. आता डिरेक्टली तिकडच्या घरातला व्हिडिओ तुम्हाला याच्या पुढे अटॅच करतो. कारण काय होतं आता जाता येता शूट घेणं पॉसिबल नाही, बाळ वगैरे सोबत आहे. त्यामुळे आता घरी जुन्या घरी गेल्यानंतर डिरेक्टली कंटिन्यू करूया. आणि त्यानंतर घरी आल्यानंतरचा हा जो पुढचा व्लॉग होता जो तुम्ही पाहिलाय अगोदरच. खरं तर हा अगोदर येणं अपेक्षित होतं, परंतु मला काही कारणास्तव तो एडिट करणं झालं नाही. टेक्निकल थोडेफार इश्यू आले होते त्यामुळे. सो अशा पद्धतीने आम्ही गृहप्रवेश केलेला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही इथं तिथली क्लिनिंग करून राहायला आलो. अशा पद्धतीने हे आमचा गृहप्रवेश झाला. कसा वाटला आजचा व्लॉग ते सांगा. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर पण हिट करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. चला भेटूया लवकरच उद्याच्याच अजून एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.